नमस्कार ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्याच्या पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता एनर्जी एक्सचेंज कशी करतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग बघण्यात काही अर्थ नसतो. 100% ही व्यर्थ आहे ही रीडिंग. तर तुम्हाला चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. एनर्जी एक्सचेंज का करतात? कारण तुमचे तरंग इथे पोहोचतात, तुमची हजेरी लागते चॅनलवरती, त्यामुळे तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तुमच्या येणारे भविष्याचे संकेत, तुम्हाला दैवी शक्तीचा संकेत, तुमच्या जीवनाशी निगडीत गोष्टींचा उलगडा, रहस्य इथे तयार होतात, इथे तुम्हाला दिसतात. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. आता तुम्ही एक काम करा, जेव्हा मी कार्ड शफल करत असताना तुमचं पूर्ण लक्ष माझ्या हातांवर आणि या कार्ड्सवर लक्ष आपलं केंद्रित करा आणि मनातल्या मनात निसर्गाला सांगा, ब्रह्मांडाला सांगा की माझ्यासाठी असा काय संदेश आलेला आहे, तो तुम्ही मला देणार आहात, माझ्या भल्यासाठी देणार आहात, तो मला सांगण्यात यावा. वृश्चिक राशी. टॅरो कार्ड्स पाहता वृश्चिक राशीसाठी अत्यंत रहस्यमय आणि सखोल ऊर्जा मला दिसत आहे. तुमच्या आत्म्याने सध्या एका अशा वळणावर पाऊल ठेवले आहे जिथे तुमची जुनी विचारसरणी पूर्णपणे गळून पडणार आहे. भावनिक कोंडी आणि सुटकेची धडपड दिसते. गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला एका मानसिक पिंजऱ्यात अडकून पडल्यासारखे अनुभवत आहात. परिस्थिती किंवा लोकांनी तुमच्या हातपायांना अथांग अस्वस्थतेच्या बेड्या ठोकल्या आहेत. तुम्हाला चहूबाजूनी मार्ग बंद झाल्यासारखे वाटत आहे, पण वास्तवात या पिंजऱ्याचे दरवाजे उघडे आहेत. तुम्ही केवळ भीतीपोटी स्वतःचे डोळे बांधून घेतले आहेत. तुमची ही भावनिक कोंडी आता संपणार आहे. तुम्ही अत्यंत शांतपणे, कोणतीही ओरड न करता ते वेदनादायी जागेवरून किंवा नात्यांमधून काढता पाय घेणार आहात. तुमचे नशिबाचे चक्र फिरणार आणि दैवीय न्याय होणार आहे तुमच्या आयुष्यात. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अचानक बदल घडत आहेत ना, ते विश्वाच्या एका मोठ्या चक्राचा भाग आहेत. तुमच्या कर्माचा अंतिम हिशोब आता सुरू झालेला आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले किंवा तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतला, त्यांना आता त्यांच्या कर्माचे फळ मिळेल. विश्वाचा न्याय अतिशय अचूक आणि कडक असणार आहे. भूतकाळातील सर्व कडू आठवणी आणि हिशोब पूर्ण करून तुम्ही एका नव्या, अत्यंत पवित्र ऊर्जेमध्ये प्रवेश करत आहात. या खडतर परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला बाहेरील कोणत्याही शारीरिक ताकदीची गरज नाही. तुमच्यातील अंतर्गत शक्ती आणि प्रचंड मानसिक धैर्य हीच तुमची सहनशीलता दडलेली आहे. तुमची कमालीची तुमच्यामध्ये. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वासना, राग किंवा आळस यावर ताबा मिळवावा लागेल. तुमचे मन म्हणजेच हृदय आणि तुमची बुद्धी म्हणजे मेंदू यामध्ये एक सुवर्ण मध्य साधा. भावनांच्या आहारी न जाता तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिकल निर्णय तुम्ही घ्याल, तेव्हा तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या घरामध्ये मला स्थैर्याची जाणीव दिसते आणि कौटुंबिक आनंद होणार आहे. हा सगळा मानसिक आणि व्यावहारिक संघर्ष तुम्हाला एका अतिशय सुरक्षित आणि आनंदी थांब्याकडे घेऊन जात आहे. तुमच्या आयुष्यातील वादळ आता शांत होणार आहे. ज्या पायाभूत सुखासाठी तुम्ही वर्षानुवर्ष धडपडत आहात, जसे की हक्काचे घर, कौटुंबिक शांतता, एखादे मजबूत नाते, ते तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या घरात लवकरच आनंदाचे, उत्सवाचे आणि यशाचे वातावरण निर्माण होईल. रखडलेली शुभ कार्य मागे लागतील. तुमच्या आत्म्याच्या या भावनिक आणि कर्माच्या युद्ध तळ गाठल्यानंतर जे अधिक विदारक आणि रहस्यमय संकेत इथं मिळत आहेत, ते वृश्चिक राशीच्या खऱ्या तीव्र आणि लपून वार करणाऱ्या शत्रूंच्या स्वभावाचे सत्य समोर आणणारे आहे. भावनिक पातळीवर इतके मोठे वादळ सुरू असताना व्यावहारिक पातळीवर तुम्ही सध्या पैशांच्या सुरक्षेबाबत प्रचंड चिंतेत आहात. तुम्हाला पैशांची तीव्र चिंता आणि कंजूस मानसिकतेचा विळखा तुम्हाला गाठलेला आहे. तुमच्याकडे जे काही आर्थिक स्रोत किंवा बचत आहे, ती गमवायची भीती तुम्हाला सतत सतावते. यामुळे तुम्ही स्वतःला अत्यंत काटकसरीने वागवत आहात आणि इतरांवर आर्थिक विश्वास ठेवणे पूर्णपणे तुम्ही बंद केलेले. नवीन गुंतवणूक किंवा बदल स्वीकारण्याऐवजी तुम्ही जुन्याच गोष्टींना घट्ट पकडून ठेवले आहे, जे तुमच्या प्रगतीला थांबवत आहेत.
आता इथे मला स्पष्ट दिसते तुमचे गुप्त शत्रू आणि पाठीमागे तुमच्या काय कारस्थान होतंय ते. वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमच्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती आहेत ज्यांनी प्रेमाचा खोटा मुखवटा घातला आहे. हे लोक तुमच्या समोर खूप गोड बोलतात, पण तुमच्या पाठीमागे तुमची प्रगती रोखण्यासाठी आणि तुम्हाला आर्थिक किंवा मानसिक नुकसान पोहोचवण्यासाठी गुप्त कारस्थाने करत आहेत. तुमची ऊर्जा आणि तुमचे गुपित अशा लोकांसोबत शेअर करणे आजच बंद करा, कारण हे लोक ऊर्जा शोषक तुम्हाला आतून पोकळ करत आहेत. तुम्ही वर्तमानात जगण्याचा कितीही प्रयत्न जरी केला तरी तुमचे मन अजूनही भूतकाळातील एका विशिष्ट आघातावर किंवा फसवणुकीवर अडकून पडलेले आहे. तुम्ही भूतकाळातील आठवणींचे ओझे घेऊन फिरत आहात आणि त्यामध्येच अलिप्त झालेले आहात. तुम्ही त्या जुन्या आठवणींचे ओझे तुमच्या पाठीवर वाहून वाहत स्वतःला थकवून टाकले आहे. विश्वाचा तुम्हाला असा संदेश आला आहे की जुन्या गोष्टींना मानसिकदृष्ट्या जिवंतपणे गाडून टाका. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे अलिप्त म्हणजे डिटॅच होत नाही तोपर्यंत नवीन सुखाची पाठ तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. तुमच्या आतमध्ये सध्या एक मोठे युद्ध सुरू झालेले आहे. तुमची बुद्धी आणि इच्छाशक्ती तुम्हाला सांगते की उठ, कष्ट कर आणि परिस्थिती बदल. तुमची इच्छाशक्ती आणि अंतर्मनाचा तीव्र संघर्ष चालू आहे, पण तुमच्या तीव्र भावना, जुन्या आठवणी आणि अंतर्गत भीती तुमचे पाय मागे ओढत आहेत. हा संघर्ष तुमच्या ऊर्जेला अपव्यय करत आहे. तुम्हाला तुमच्या वासना, राग किंवा आळस यावर ताबा मिळवावाच लागणार. तुमच्यातील पशु म्हणजे तुमचा इगो तुम्हाला तुमच्या दैवी गुणांना विजय मिळवून द्यावाच लागेल. निसर्गाचा अंतिम न्याय अतिशय अंगावर काटा आणणारा आहे. ज्या लोकांनी मिळून तुम्हाला संपवण्याचा कट रचला त्यांनी तुमच्या एकाकी मनाची किंवा सरळपणाची चेष्टा केली. त्यांना आता त्यांचे डोळे बंद करावे लागतील, अशी तुमची प्रगती होणार आहे. तुम्हाला स्वतःहून कोणताही बदला घ्यायचा नाही. काळ स्वतःहून तुमच्या बाजूने उभा राहून न्याय करेल. तुमची निर्दोषता आणि तुमचे सत्य जगासमोर आणेल. तुमच्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा, गुप्त शत्रूंचा प्रभाव नष्ट करण्यासाठी आणि अडकलेली प्रगती आणि पैसा मोकळा करण्यासाठी अत्यंत कडक आणि गुप्त आध्यात्मिक उपाय सांगत आहे, ते नीट समजून घ्या. पहिला उपाय ऊर्जेचे शुद्धीकरण आणि कडुनिंबाचा धूर, ऑरा क्लिन्झिंग. तुमच्या वाचनामध्ये आलेली जड ऊर्जा आणि पैशांची चिंता दूर करण्यासाठी तुमच्या घरातील आणि शरीरातील आभा म्हणजेच ऑरा शुद्ध करणं गरजेचं आहे. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर थोडे कडुलिंबाचे वाळवलेला पाला आणि थोडा कापूर आणि लोबन धूप एकत्र करून एका मातीच्या भांड्यात जाळा. याचा धूर तुमच्या संपूर्ण घरात आणि विशेषतः तुमच्या बेडरूममध्ये दाखवा. यामुळे घरातील नकारात्मकता, ताणतणाव आणि काळ्या शक्तींचा प्रभाव नष्ट होऊन रात्री अत्यंत शांत झोप लागेल आणि तुमचं मनही प्रसन्न होईल. आता अंतर्गत शक्ती आणि आत्मविश्वासासाठी हनुमान मंत्र. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे, त्यामुळे हनुमानजी यांची साधना तुमच्यासाठी कवच सारखे काम करते. काय करा, दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ करून देवाऱ्यासमोर बसा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यानंतर अत्यंत भक्तिभावाने ओम हनुमंते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा किंवा हनुमान चालीसा पठण करा. परिणाम काय होणार, तुमच्या मनातील सर्व प्रकारची भीती, नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना कायमची नष्ट होईल. तुमची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होईल की तुम्ही प्रॅक्टिकल होऊन योग्य निर्णय घेऊ शकाल. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.